सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। आज 2024चा शेवटचा दिवस। उद्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करत असतो। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईमध्ये दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। नवीन वर्षात सर्वांना सुख समृद्धी शांती लाभो व भरभराट होवो यासाठी भाविक मोठ्या भक्तिभावानं सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत। फक्त मुंबईतूनच नव्हे तर राज्यातील इतर भागातून तसेच परराज्य नेपाळसारख्या देशातून देखील भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी आलेत। गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सर, तुम्ही एवढं लांबवरून आलाय, आज शेवटचा दिवस आहे ह्या वर्षाचा, काय सांगाल तुम्ही, काय भावना आहेत? भावना हीच असेल की श्री गणरायाच्या चरणी एकच मागणं आहे, सदैव महाराष्ट्र आणि पूर्ण देशाला सुख समृद्धी लाभून दे आणि सर्वांना सुखी ठेवू दे माझ्या परिवारासोबत। काय वाटते तुम्हाला असं वाटते आज खूप गर्दी आहे गर्दी आहे आणि असणारच आहे। पूर्ण मुंबईचं आराध्य दैवत सिद्धिविनायक आहे आणि इथे आजच असते तशी नेहमीच असणार आणि इथून पुढे हमेशा राहावं आणि राहणारच आहे। विद्यार्थ्यांनो, इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर? स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे MHT CET चा क्रॅश कोर्स। चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा। आमचा पत्ता वसंत मार्केट, पहिला मजला, अकोले।